नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी स्वप्नील हिवराडे पुन्हा एकदा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रो, पुरवठा निरीक्षक भरती संदर्भात जी 324 पदांसाठी जाहिरात आलेली आहे. ओके, तर या भरती संदर्भात वेतन श्रेणी व वयोमर्यादा काय असणार आहे, जो सर्वांचा उत्सुकतेचा विषय असतो की जो क्रायटेरिया बघून आपण परीक्षेसाठी प्रेरणा घेऊ शकतो असा विषय म्हणजे वेतन श्रेणी आपल्याला किती मिळणार आहे, वयोमर्यादेची अट काय असणार आहे, आपण बघूया की कोणाला किती शिथिलता आहे वयामध्ये, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्र, तर लक्षात घ्या, जर तुम्ही पुरवठा निरीक्षक भरतीसाठी तयारी करत असणार किंवा कोणत्याही प्रकारच्या सरळ सेवा भरतीसाठी तयारी करत असणार मित्रो, तर आपली बॅच जी ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात बॅच आहे की ज्यामध्ये IBPS पॅटर्न असू द्या पुरवठा निरीक्षकासाठी किंवा इतर सरळ सेवासाठी TCS पॅटर्न असू द्या, की या संदर्भात सर्व तुम्हाला विषयानुसार तज्ञ मार्गदर्शक तुमची तयारी या ठिकाणी करून घेणार आहेत मित्रो. तर निश्चित तुम्ही या बॅचचा फायदा घेऊ शकतात. तुम्ही या पर्टिक्युलर नंबरवरती कॉन्टॅक्ट निश्चित करू शकतात मित्रो. तर लक्षात घ्या, आपल्याला या संदर्भात त्या पदांसाठी कशा प्रकारे त्या ठिकाणी वेतन श्रेणी आहे हे जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओ मार्फत प्रयत्न करूया. बघा मित्रो, पुरवठा निरीक्षक ग्रुप सी ची जी पोस्ट आहे यामध्ये मित्रो S10 हा बँड आहे आणि नंतर त्यांनी म्हटलेलं आहे की 29,200 पासून ते 92,300 पर्यंत अशा पद्धतीचा एक चांगली वेतन श्रेणी या ठिकाणी पुरवठा निरीक्षक म्हणून आपल्याला मिळणार आहे मित्रो. लक्षात घ्या, अधिक महागाई भत्ता पण आहे आणि या नियमाप्रमाणे तुम्हाला देय व इतर भत्ते देखील त्या ठिकाणी मिळणार आहेत मित्रो. तर ही महत्वाची सूचना, S10 चांगला बँड आहे, चांगली वेतन श्रेणी आपल्याला या पदासाठी दिसायला मिळते. या ठिकाणी बघा, उच्च स्तर जे दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे या ठिकाणी उच्च स्तर लिपिक ग्रुप सी साठी S8 हा बँड आहे मित्रो. रुपये 25,500 पासून ते 81,100 पर्यंत या ठिकाणी एक चांगली वेतन श्रेणी आहे. अधिक महागाई भत्ता व या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी ह्या पोस्ट साठी पण दे आपल्याला आहे मित्रो. तर लक्षात घ्या, पुढे जाऊया आपण. या संदर्भात त्यांनी वयोमर्यादेचा आपल्याला एक क्लेरिफिकेशन दिलेला आहे की आपल्याला वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक आहे तो 1 डिसेंबर 2023 असणार आहे. 1 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही या दिलेल्या वयाची क्रायटेरिया त्या ठिकाणी फुलफिलमेंट केला पाहिजे मित्र. तर बघूया आपण किमान वयोमर्यादा बद्दल. त्यांनी म्हटलेलं आहे सर्व प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण इतकी राहणार आहे. 18 वर्ष तुमचे किमान वय तुमचे पाहिजे. लक्षात घ्या, कमाल म्हणजे जास्तीत जास्त अराखीव ओपन साठी 38 इयर्सचा क्रायटेरिया आहे मित्रो. लक्षात घ्या. नंतर मित्रो, मागासवर्गीय अनाथ या संदर्भात 43 वर्ष वयापर्यंत आपल्याला क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. बघा मित्रो, प्रावीण्य प्राप्त खेळाडू जे आहेत खेळाडूंसाठी दिलेलं आहे ओपन साठी 43 इयर्स मित्रो. नंतर मागासवर्गीय अनाथ या संदर्भात 43 इयर्स, पुन्हा सेम एज क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आपल्याला दिसून येतो. माजी सैनिकांसाठी बघा मित्रो, ओपन साठी अराखीव साठी तो आहे 38 वर्ष प्लस तुमची सेवा कालावधी जेवढा असेल तो प्लस करायचा अधिक ऍडिशनल 3 वर्ष. अशा पद्धतीने माजी सैनिकांसाठी हा क्रायटेरिया दिलेला आहे. नंतर बघा, मागासवर्गीय किंवा अनाथ साठी त्या संदर्भात 43 इयर्स आहे प्लस तुमचा सेवा कालावधी. जर तुम्ही 3 वर्ष सेवा केली असेल तर तुम्हाला 3 वर्ष अजून ऍडिशनल 3 वर्ष त्या ठिकाणी मिळणार आहेत मित्रो. तर दिव्यांग असतील, प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, पदवीधर अंशकालीन उमेदवार असतील किंवा अनाथ उमेदवार असतील, या संदर्भात त्यांनी असा विशिष्ट क्रायटेरिया आहे. या तिघांसाठी म्हणजेच दिव्यांग, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यासाठी मित्रो 45 इयर्सचा क्रायटेरिया आहे. 55 वर्षाचा क्रायटेरिया पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी या ठिकाणी दिसून येतो. अनाथ उमेदवारांसाठी 43 इयर्सचा क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे मित्रो. तर बघा, आपल्याला अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे की खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन साठी कमाल 38 इयर्स पाहिजे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल 43 इयर्स पाहिजे. नंतर बघा, त्यांनी स्पष्ट इथं उल्लेख केलेला आहे की उन्नत प्रगत गटामध्ये म्हणजे क्रिमिलियर गटामध्ये मोडणाऱ्या या ठिकाणी विजा अनुसूचित जमाती ज्या असतील, नंतर भजक असेल, भजड असेल, इतर मागासवर्गीय जे असतील प्रवर्ग, SCBC असेल, EWS असेल, या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना वयाची ही सवलत लागू होणार नाहीये असा स्पष्ट उल्लेख त्यांनी या ठिकाणी आपल्याला केलेला आहे. नंतर बघा मित्रो, खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादा 43 इयर्स पर्यंत शिथिल असेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. माजी सैनिकांसाठी
कमाल वयोमर्यादा शिथिल राहील हे त्यांनी आपल्याला मागे देखील त्या कॉलम मध्ये सांगितलेलं आहे. दिव्यांग असू द्या त्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिल असणार आहे. हे या ठिकाणी आपल्याला या नोटिफिकेशन द्वारे त्यांनी माहिती दिलेली आहे मित्र. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी सर्व व्यवस्थित समजल्या असतील. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि दिव्यांग या विद्यार्थ्यांसाठी कमाल वयोमर्यादा कमाल आपल्याला 45 इयर्स पर्यंत बघायला या ठिकाणी मिळते मित्र. पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा जी आहे ती 55 वर्षापर्यंत शिथिल राहणार आहे. विशेष हे समजून घ्या या ठिकाणी. नंतर बघा मित्र, अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत शिथिल असणार आहे. विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाहीये असा स्पष्ट उल्लेख त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. नंतर बघा, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक या ठिकाणी 3 मार्च 2023 नुसार शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता तुम्हाला त्या ठिकाणी देय राहील अशी माहिती त्यांनी आपल्याला या नोटिफिकेशन द्वारे या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे मित्र. ओके, तर अशा पद्धतीने आपण जो वयोमर्यादेचा क्रायटेरिया होता, ज्या प्रकारे सॅलरीचा जो क्रायटेरिया होता तो देखील आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र. जर तुम्ही सरळ सेवा संदर्भात तयारी करत असाल किंवा पुरवठा निरीक्षकासाठी तुम्ही तयारी करत असणार तर आपली जी बॅच आहे सर्व पदांसाठी उपयुक्त TCS IBPS पॅटर्न नुसार त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घेऊ शकता मित्र. सर्व एक्सपिरियन्स फॅकल्टी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारचा तुम्हाला डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही ह्या पर्टिक्युलर नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि मित्र, अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मित्र. तर धन्यवाद मित्र. थँक्यू सो मच मित्र.